टॉप 25 नंतर आता पाहणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या हेडलाईन्स। पुण्यातील एफसी रोडवरील हॉटेलमध्ये पोलीस दाखल। द लिक्विड लेझर हॉटेलचा मॅनेजर पोलिसांच्या ताब्यात। हॉटेलच्या कर्मचाऱ्यांचीही पोलिसांकडून चौकशी। नवी मुंबईत उधळलेल्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, नाहीतर विधानसभेला तुमच्यावर गुलाल रुसेल। जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। राज्याचा पुढचा मुख्यमंत्री सांगलीचाच, पण काँग्रेसचाच असेल विश्वजित कदमांचा मोठा दावा। तर विश्वजित कदमांच्या वक्तव्यानं मवियात बिघाडीची शक्यता। पंकजा मुंडेंचं तात्काळ राजकीय पुनर्वसन करावं। विधानसभेपूर्वी निर्णय झाला नाही तर भाजपला मतदान करणार नाही, बीडच्या सानपवाडीतील ग्रामस्थांचा निर्धार। नीट गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयकडून पहिला गुन्हा दाखल। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल। मायावतींचे पुतणे राजकीय उत्तराधिकारी। आकाश आनंद हे बसपाचे सुप्रीमो होणार। विधानसभेत महायुतीचं सरकार येणार, श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केला विश्वास। मवियाकडून फेक नरेटिव्ह पसरवून लोकांची दिशाभूल। श्रीकांत शिंदेंचा मवियावर हल्लाबोल। छत्रपती संभाजीनगर पाणी पुरवठा योजनेची मंत्री अतुल सावेंकडून पाहणी। अधिकारी आणि कंत्राटदारांना सावेंनी धरलं धारेवर। तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातही कर्जमाफी करा, शेतकरी नेते अजित नवलेंची मागणी। बोगस ओबीसी आरक्षणाची चौकशी झाली पाहिजे, आबासाहेब पाटलांची मागणी। कर्नाटकमध्ये आमदार सूरज रेवण्णाला अटक। महिला कार्यकर्त्यांसोबत गैरवर्तन केल्याचा सूरज रेवण्णांवर आरोप। पालघरमध्ये उद्या ओबीसी समाजाचे लाक्षणिक उपोषण। लक्ष्मण हाकेंना पाठिंबा देण्यासाठी एक दिवसीय उपोषण। पुण्यात झळकले पवारांचे बॅनर। सरकार बदलायचे अशा आशयाचे बॅनर पदाधिकाऱ्यांनी डेक्कन परिसरात लावले बॅनर। गुजरातमध्ये नीटच्या फेरपरीक्षेला विरोध। राजकोटमधील विद्यार्थ्यांनी केलं आंदोलन। परीक्षा पुन्हा घेण्याच्या निर्णयाला विद्यार्थ्यांचा विरोध। लोकशाही मराठीच्या बातमीनंतर वाशिमच्या चोरद गावातील विद्युत पुरवठा सुरळीत। वीज कर्मचारी मात्र ऍक्शन मोडवर। अंबरनाथ सेंट ग्लोबेन कंपनीतील कामगारांचं आंदोलन मागे। 300 कामगारांना कोणतेही कारण नसताना काढलं कामावर। मालेगावमध्ये सप्तशृंगी गडासह 31 गावांना दरड कोसळण्याचा धोका। जिल्हा प्रशासनाकडून संभाव्य धोकादायक गावांची यादी जाहीर। खेड तालुक्यातील जामगे परिसरात अतिवृष्टीमुळे रस्ता जवळपास 150 फूट खचला। रस्ता खचल्याने दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी बंद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।